प्रवीण कुमार एका सरकारी कंपनीत सिनियर पोझिशनला काम करत होते। मागच्या महिन्यात ते रिटायर झाले। रिटायरमेंट नंतर त्यांना 2.5 कोटींची रक्कम मिळाली। त्यांना साधारण 1 लाख रुपये पेन्शन चालू झाली आहे। आता 2.5 कोटी रुपये कुठे गुंतवायचे हा प्रश्न त्यांना पडलाय। भारत सरकारच्या सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये सरकार 8.2% व्याज देतंय। ही सरकारी योजना आहे आणि यावर एफडी पेक्षा जास्त व्याज मिळतंय, म्हणून त्यांनी या स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला। मात्र या स्कीम मध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयाची गुंतवणूक करता येते। स्वतःच्या नावावर 30 लाख आणि पत्नीच्या नावावर 30 लाख अशी एकूण 60 लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली। आता ही गुंतवणूक केल्यावर त्यांच्याकडे 1,90,00,000 रुपये शिल्लक आहेत। जी गुंतवणूक सुरक्षित आहे आणि ज्यामध्ये खात्रीशीर रिटर्न मिळतो अशाच ठिकाणी प्रवीण कुमार यांना गुंतवणूक करायची आहे। अशा लोकांसाठी रिझर्व्ह बँकेचा फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड हा एक चांगला पर्याय आहे। हे बॉन्ड भारत सरकार इश्यू करतं, त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित असतात। अनिवासी भारतीयांसह कोणताही भारतीय नागरिक या बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकतो। या बॉन्डसाठी किमान 1,000 रुपये गुंतवणूक करावी लागते आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता। त्यासाठी कोणतीही मर्यादा नाहीये। आरबीआयच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्डसाठी लॉक इन कालावधी 7 वर्षांचा आहे। मॅच्युरिटीच्या आधी यातून पैसे काढता येत नाहीत। मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी लॉक इन पिरियड कमी केलाय। ज्यांचं वय 60 ते 70 दरम्यान आहे त्यांच्यासाठी 6 वर्षाचा लॉक इन कालावधी असेल। जर वय 70 ते 80 असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षाचा लॉक इन कालावधी आहे आणि ज्यांचं वय 80 पेक्षा जास्त आहे अशा नागरिकांसाठी लॉक इन कालावधी केवळ 4 वर्ष आहे। आता या बॉन्डवर किती रिटर्न मिळतो ते जाणून घेऊया। या बॉन्डला फ्लोटिंग रेट बॉन्ड असं नाव देण्यात आलंय, म्हणजेच या बॉन्डवर मिळणारा व्याजदर फ्लोटिंग किंवा नेहमी बदलणारा असेल। फ्लोटिंग रेट बॉन्डवर मिळणारा व्याजदर सरकारच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर अवलंबून असेल। या बॉन्डवर NSE वर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा 0.35% जास्त व्याज मिळतं। NSE वर सध्या 7.60% रिटर्न मिळतो। याचाच अर्थ फ्लोटिंग रेट बॉन्डवर गुंतवणूकदारांना सध्या 8.05% व्याज मिळतंय। नवीन व्याजदर दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलैला निश्चित केले जातात। ज्यांनी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे पण ज्यांना आणखी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी आरबीआयचे फ्लोटिंग रेट बॉन्ड हा एक चांगला पर्याय आहे, असं मत टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट बळवंत जैन यांनी व्यक्त केलंय। आरबीआयने सर्व सरकारी बँका, प्रायव्हेट सेक्टरमध्ये HDFC, ICICI, ॲक्सिस बँक आणि IDBI बँक या खासगी बँकांना बॉन्ड इश्यू करण्याची परवानगी दिली आहे। त्यामुळे गुंतवणूकदार या बँकांकडून हे बॉन्ड खरेदी करू शकतात। तसेच रिझर्व्ह बँकेच्या RBI-retail-direct.org.in या वेबसाईटवर लॉग इन करून बॉन्डमध्ये गुंतवणूक करता येईल। या बॉन्डवर कोणताही टॅक्स बेनिफिट मिळत नाही। एका आर्थिक वर्षात 10,000 रुपयापेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर 10% TDS कापला जाईल आणि पूर्ण व्याजावर स्लॅबनुसार इन्कम टॅक्स भरावा लागेल। एकंदरीत विचार केल्यास ज्यांना कोणतीच जोखीम न घेता 7 वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी फ्लोटिंग रेट बॉन्ड हा चांगला पर्याय आहे।